श्री क्षेत्रपालो विजयते। भगवान श्री कालभैरवनाथांचा मंत्रजप संकल्पपूर्वक करायचा असेल, म्हणजे त्यातून काहीतरी प्राप्ती करून घ्यायची असेल, एखाद्या खास समस्येसाठी करायचं असेल, तर त्यासाठी स्फटिकाची माळ ही सर्वोत्तम असते। साध्या माळेवर जप होतो, पण त्या मंत्रासाठी ती माळ जी सांगितलेली आहे तशी तुम्ही उपलब्ध केलीत, आसन शुद्ध घेतलं। मी घोंगडीचं आसन प्रिफर करतो, कारण ते सहज उपलब्ध होते। तसं दर्भासन हे सर्वात उत्तम असतं, पण ते उपलब्ध होत नाही। तर घोंगडीचं आसन घेऊन त्याच्यावर दिवस असेल तर पूर्वेकड, आणि दिवस म्हणजे सूर्य आकाशात नसेल, सूर्यास्त झालेला असेल तर उत्तरेकडे तोंड करून जप करायचा आहे। आणि स्फटिकाच्या माळेवर जर जप केला तर तो लवकर सिद्ध होतो भगवान श्री कालभैरवनाथांचा। या पद्धतीने उपासना करायची आहे। मंत्र पहिल्यांदा सुरुवात करायची ओम कालभैरवाय नमः या मंत्राने, आणि संकल्प म्हणजे संख्यात्मक जप घ्यायचा 1.25 लाख, 10 दिवसात किंवा 100 दिवसात 1.25 लाख असा संकल्पयुक्त जप करायचा। जेवढे ठरवले तेवढ्या माळा रोज व्हायलाच पाहिजे असा कटाक्षाने नियम करायचा। रामकृष्ण हरी।